आपल्या आयटीच्या नोकरीच्या स्वप्नांबरोबर तडजोड करून निलेशने बीएमसीची नोकरी पत्करली. या बाबतीत त्याच्या मित्रांना काय वाटतं हे जाणून घेऊया. निलेश, तुझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे बरेच मित्र असतील ना? हो. हे इंजिनिअरिंगचेच तुझे मित्र आहेत का? हो हो, इंजिनिअरिंगचेच मित्र आहेत. ओळख करून देतोस आमची? हा, डिप्लोमा म्हणजे जेव्हा मी डिप्लोमाला आलो त्यानंतर पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत माझ्या सहवासातला हर्षल दळवी. नमस्कार हर्षल. तू निलेश बरोबर इंजिनिअरिंग मध्ये होतास. बरोबर. आम्ही एकूण 7 वर्ष एकत्र आहोत. बरीच अशी कारणं आहेत की ज्यामुळे हा आमचा फेवरेट आहे. बरं, काय कारण आहेत? कारण असे की बऱ्याच जणांना माहिती असेल की अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये निलेशला गती आहे. हो का? म्हणजे एक कलाकार, अच्छा, एक उत्तम कलाकार म्हणून निलेश सगळीकडे प्रसिद्ध आहे. तो मिमिक्री छान करतो, तो गाणं सुद्धा खूप छान गातो. आमच्या कॉलेजचे गॅदरिंग या माणसाने गाजवलं असं मला अजिबात हरकत नाही. अच्छा, आवाज बसलेला असला तरी एखादं गाणं तरी थोडस म्हणू शकतोस तो आमच्यासाठी? किशोरदाचं गाणं आहे जे माझं फेवरेट होतं. ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना, फूलों में कलियों में, फूलों में कलियों में, सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीना, तेरे बिना भी क्या जीना. क्या बात है? ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. वाव, व्हेरी नाईस. म्हणजे स्वभाव जसा मृदू आहे त्याचा तसाच, म्हणजे त्यांनी गाणं पण तसंच गायलं. जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचो, नोट्स म्हणा किंवा क्लासेस, महागडे क्लासेस म्हणा, आम्ही मित्रमंडळी यांचा आधार घ्यायचो. बरं. पण असे कोणतेही महागडे क्लासेस न लावता आम्ही जे नोट्स त्याला द्यायचो आणि आम्ही जे त्याला शिकवायचो त्या बळावर त्यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास, सगळ्यात कठीण डिग्री त्याने फर्स्ट क्लास मध्ये घेऊन दाखवलेली आहे. वा. म्हणजे जेव्हा जेव्हा याची ओळख आम्ही मित्रांना करून देतो किंवा आम्ही फॅमिली मेंबर्सना, तेव्हा म्हणतात की असं कसं होऊ शकतं, म्हणजे कोण एवढा एक्सपर्ट कसा असू शकतो. त्याचा स्वभाव बोलायचं झालं तर अक्षरशः भयंकर मृदू. भयंकर शब्द मी नक्की वापरेन. भयंकर मृदू म्हणजे एकदम पोलाइट. शिक्षकांचा, आमच्या जिथे प्रोफेसर होते सगळ्यांचा हा फेवरेट होता. कोणाशी पटकन मिसळून जायचा. म्हणजे आम्हाला तर नवीन कोणी मित्र मिळाला त्याशी ओळख होऊन त्याशी परिचय वाढेपर्यंत एखाद दिवस 2 दिवस तरी जावे लागतात. हा माणूस कोणाला भेटला 2-5 मिनिटं, जास्तीत जास्त 5 मिनिटं पुरेशी आहे त्याला. त्याच्याशी अक्षरशः 5 वर्षापूर्वी मित्र आहोत असं दाखवण्यासाठी पुरेशी आहेत. म्हणजे लगेच कोणाशी गुळ मिसळून जातो. म्हणजे इगो हा प्रकार या माणसाकडे अगदी मनमिळावू माणूस. आणि पुन्हा जसं त्याला घरच्या भरपूर जबाबदाऱ्या होत्या, टेन्शन होते, पण त्याच्या वागण्यातून हे कधी रिफ्लेक्ट नाही व्हायचं. तुला जेव्हा कळलं की निलेशनी बीएमसीची नोकरी पत्करली आहे, किंवा त्याच्या आधी तुझ्याबरोबर कधी डिस्कस केलं होतं का त्यांनी या नोकरी बाबतीत? हो, डिप्लोमाला त्याला 81% होते, जे सहसा सोपे नाही आहेत. म्हणजे 80% अभाव जाणं खूप कठीण असतं. आम्ही त्याला सांगितलं की तुला नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार या टक्क्यांच्या याच्यावरती, डिप्लोमा करून तू थांबू नकोस. त्याला घरच्या जबाबदाऱ्या होत्या, आम्हाला पण समजत होतं. म्हटलं 1-3 वर्ष कळ काढ, चांगल्या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळते, चांगली प्लेसमेंट मिळेल, मग तुझं आयुष्य भरधाव धावेल. जस्ट 3 वर्ष कळ काढ. बरं, त्याने पैशाची जुळाजुळ केली, त्यांना भयंकर कष्ट लागले, त्यांनी मिळवलं. तो एकही वर्ष फेल वगैरे न होता व्यवस्थित इंजिनियर झाला, फर्स्ट क्लास घेऊन. त्यानंतर सुद्धा तो एकदा माझ्याकडे आला की वडिलांचा म्हणजे पीटी केस, त्यामुळे मला क्लेम येतो आहे गव्हर्नमेंटच्या जॉबचा, काय करू. मी म्हटलं बघ, तुझ्यावरती आहे, म्हणजे तुझ्या जबाबदाऱ्या मला कळतात, त्या जबाबदाऱ्या तू टाळू शकत नाही. आणि मी असं म्हणेन की आजच्या आयुष्यामध्ये, आजच्या जगामध्ये करिअरसाठी आपल्या आई बाबांना सोडून देणाऱ्या लोक आहेत. हो, कितीतरी आहेत. इकडे आई बाबांसाठी आपल्या करिअरची पर्वा न करणारा बघितलेला मी हा पहिला माणूस, की जो म्हणाला की मी जर लांब गेलो तर माझ्या आईकडे कोण बघणार, माझं घर कोण सांभाळणार. ज्या आईने माझ्यासाठी एवढं रक्ताचं पाणी करून खरंच केलंय, तिला मी परतफेड काय करणार. त्यानंतर मी कोणताही वाद त्याशी घातला नाही. म्हटलं तू जे करतोयस तुझं कर्तव्य लक्षात घेऊन अगदी बरोबर आहे, तुला कधी आमची मदत लागेल आमच्याकडे.
त्याने ऍक्च्युली एक म्हणजे गोष्ट अशी नमूद नाही केली तो त्यांचा मोठेपणा. मला डिप्लोमा आणि डिग्रीच्या वेळी काही म्हणजे आर्थिक मदत लागलेली आहे किंवा कुठेही जर आम्ही फिरायला जरी गेलो तरी पैशाची तडजोड म्हणजे त्यांनी मला भरपूर सांभाळून घेतलेलं आहे. आणि साई जो आहे माझा स्कूलमेट, मी मगाशी सांगायला विसरलो, त्याने सांगितलं नाही की मी 10वीला जेव्हा क्लासला होतो तेव्हा शाळेतून घरी जाऊन क्लास अटेंड करणं तो टाइम मला जज होत नव्हता. अच्छा. तर त्या टायमिंग मध्ये मी साईच्या घरी जाऊन त्याची आई मला चहा आणि पोळी द्यायची. ओहो. आणि ते 10वीचं वर्ष मी त्या संध्याकाळच्या चहा पोळीवर काढून मग संध्याकाळी आम्ही दोघे ट्युशनला जायचो. खूप छान. पण म्हणजे तुझ्या स्वभावात जी मृदुता आहे आणि तुझा जो स्वभाव आहे तो लक्षात घेता मला वाटतं तुझे सगळे मित्र तुझ्या कुठल्याही अडीअडचणीत मदतीला धावून आलेले आहेत आणि अजूनही धावतात. इंजिनिअरिंग जे म्हणतात की इंजिनियर असलं की एखादा कम्प्युटर पाहिजे. हो. तर कम्प्युटर नसतं, म्हणजे माझ्याकडे कम्प्युटर नव्हता. अच्छा. ओव्हरऑल जे माझा काही कोर्स होता इंजिनिअरिंग तर कम्प्युटर नव्हता. आणि हल्लीच मला एका मैत्रिणीने असं म्हणजे मैत्रीच्या नात्यात तिने मला कम्प्युटर देऊ केले. एका मैत्रिणीने. मी या पॉइंटवर त्याला पकडू शकत नाही कारण बऱ्याच मैत्रिणी आहेत त्याच्या. इतकी जबाबदारी आणि ह्या सगळ्यांना सामोरं जायचं बळ निलेशला कुठून मिळालं ते जाणून घेऊया. निलेश, तू लहानपणापासून सगळ्यात जवळ कोणाच्या होतास? बघायला गेलं तर आई वडील तर असतातच, प्रत्येक जण असं म्हणेल. हो. पण सर्वात जवळचं म्हणजे माझ्यापासून 1ली ते 10वी आणि आतापर्यंतचं जे काही माझं आयुष्य आहे त्यावर जी कडी नजर ठेवणारा माझा जो भाऊ आहे तो राजेश. नमस्कार राजेश. तुम्ही चुलत भाऊ निलेश? अच्छा. आणि तुम्ही ह्याचे म्हणजे अगदी लाडके होतात लहानपणापासून? लहानपणापासूनच म्हणजे तो शाळेत पहिलीपासून खूप हुशार होता. बरं. खूप हुशार असताना मग आता आमचं म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली म्हणजे खूप बिकट परिस्थिती. माझं शिक्षण नाही झालं, मी 12वी पर्यंत झालेलो आहे. तुम्ही 12वी पर्यंत? कारण की मला पण परिस्थिती बिकट असल्या कारणाने मला लगेच जॉब पकडावा लागला, प्रायव्हेट जॉब इकडे तिकडे करण्यात. बरं. मग जसं जसं हा 10वीला आला तर रात्रभर अभ्यास करायचा. बरं. मला चला झोपून घे पण जरा अभ्यास करायचा. ज्यावेळेस तो शाळेमध्ये दुसरा आला तर ऍक्च्युली नॉर्मली काय की सगळ्यांनाच असं असतं की 10वी पास झालं की लोक काय करतात एखाद्या कॉलेजमध्ये आर्ट्सला म्हणा किंवा कॉमर्सला जातात. पण मी बोललो की मी स्वतः 12वी कॉमर्सला केलं की पुढे जर काही चान्सच नाही, कारण कॉमर्स लाईनला गेलं म्हणजे बिझनेस लाईन पकडण्याचं तशी आपण परिस्थिती नाही काय. बरोबर. मोस्टली ग्रॅज्युएशन करतात घरी बसतात. बरोबर. मी म्हणलं थोडासा स्ट्रगल होईल, पण बोललो याचं इंजिनिअरिंगला आपण ऍडमिशन करूया. तर आम्ही सकाळी 8 वाजता ऍडमिशनला गेलो होतो डिप्लोमाच्या. रात्री 1:30 वाजता ऍडमिशन झालं होतं आमचं. बाप रे. असं एवढा त्यावेळेस मोबाईल वगैरे असं काहीच नव्हतं आमच्याकडे. तर घरचे लोक ऍडमिशनला गेलो, असं कुठलं ऍडमिशन आहे की ते 1:30 रात्री 12 वाजले, कुठे गेले. आम्ही 2 वाजता घरी आलो होतो, पण आम्ही ऍडमिशन करूनच आलो होतो. बरं. त्यावेळेस याचा सेंट झेवियरला नंबर लागला होता डिप्लोमाला. बरं. तुम्ही सेंट झेवियर मध्ये जेव्हा गेलो तेव्हा पाहिलं की तिथे फीस मला वाटतं का 35,000 होती. बरं. मी बघितलं तर मला माझ्याकडे 15 दिवस होते. अच्छा. 15 दिवसामध्ये मी खूप प्रयत्न केले पण म्हणजे पैशाचं काय बंद झालाच नाही. नंतर मी माझी लास्ट डेट पण निघून गेली, पण मी एक चांगलं केलं होतं की याचं मी सायन्स लेवलपर्यंत ऍडमिशन करून ठेवलं होतं. अच्छा. कारण की मी कॉमर्सला नाही टाकलं, सायन्स मधून इंजिनिअरिंग मध्ये जाता येऊ शकतं. ठीक आहे म्हणलं, मी ते ऍडमिशन कॅन्सल केलं. सायन्स मध्ये पण फर्स्ट क्लास काढला 12वीला. अरे वा. नंतर मी डिग्रीला फॉर्म भरला. डिग्रीला फॉर्म भरला तर डिग्रीला याचा नंबर रत्नागिरीच्या पुढे कुठेतरी लागला होता. अच्छा. पण तिथली फी देखील आणि तिथलं हॉस्टेलचा खर्च अफोर्ड नव्हतं करू शकत. अच्छा. ते देखील कॅन्सल केलं. तर हा म्हटलं आता मी सायन्सला आहे आणि ते डिग्रीला पण आपण जाऊ शकत नाही एवढ्या लांब. मी काय करावं की 10वीचे पेपर घेतले सर्व. मी परत डिप्लोमाला फॉर्म भरला. अच्छा. याला देखील माहित नाही. मी इकडे फॉर्म बिम भरला. मी बँड्रा पॉलिटेक्निकला चक्कर मारायचो, आपलं कधी डेट आहे वगैरे. याला मी सांगितलं उद्या आपल्याला जायचंय. बरं. कुठे जायचं मला तिकडेच जायचं परत. अच्छा. तिथे गेलो, रात्री 3 वाजता ऍडमिशन करून आलो. अरे वा. नंतर मग पैशाची जमवाजमवी केली हळूहळू करता
डिप्लोमा झाला. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला याचे वडील वारले तर मग वडिलांची पीटीकेस म्हणजे नोकरी मिळते. तर तिकडून ते लोक कंटिन्यू आम्हाला लेटर पाठवत गेले की तुम्ही नोकरी जॉईन करा. बरं. त्यावेळेस त्याच्या आईने देखील म्हटलं होतं की बाबा आता नोकरी पकड, आता पर्याय नाही आपल्याकडे, म्हणजे घरामध्ये इन्कम सोर्स बंद असायला पाहिजे. बंद. तर मी त्याच्या आईवर चिडलो होतो. म्हणलो घरामध्येच म्हणजे पाहिजे ना, खायपुरतं म्हणा किंवा काय, त्याला कामाचं सांगायचं नाही म्हटलं. अच्छा. डिग्रीला ऍडमिशन घेतलं. नशिबाने मुंबई रिजन मध्येच नंबर लागला, कारण की त्याला डिप्लोमाला 81% होते. अच्छा. मग त्या टायमाला 43,000 भरायच्या वेळेस तुम्हाला काय सांगू, लास्ट डेट उद्या आहे. रात्री 2 वाजता मी पैसे कलेक्ट केले. का ते ऍडमिशन घेणंच होतं, लास्ट डेट आहे, काय करायचं. रात्री आम्ही इकडून पैसे गोळा केले आणि ते आम्ही सकाळी जाऊन भरले. पण मग ह्या पीटी केसच्या मुळे जी नोकरी म्हणजे ऑफर झाली होती, तर ती ह्यांनी जेव्हा स्वीकारली तेव्हा तुम्हाला काय वाटलं? म्हणजे त्यावेळेस अक्षरशः अशी बिकट परिस्थिती होती की आम्ही रात्रीचं जेवण सकाळी खायचं. रात्री जे बनवेल, जे उरलं का आम्ही सकाळी खायचं, म्हणजे एक टाइम जेवण करायचं का, ते जेणेकरून आपले पैसे वाचतील. मग याने मला सांगितलं की नको, आता मी खूप झालं की आपल्याला खूप त्रास होतोय, आता मला पर्यायच नाही की मी, कारण की कुठून रिसेशन पिरियड मध्ये त्याला कुठूनच यांनी खूप प्रयत्न केला, पण ते लेकिन रिसेशन पिरियड आहे, अभी कुछ नहीं हो सकता, कम से कम 1 साल लगेगा, 1.5 साल लगेगा. बरोबर. 1 वर्ष करायचं काय. बरोबर आहे. छोटी मोठी नोकरी जरी पकडायचं म्हणलं तर ते नको म्हणलं. मग म्हणलं की नको, गव्हर्नमेंटचं आहे, चांगलं आहे की जेणेकरून मी सिक्युअर राहू शकतो. बरोबर आहे. मग त्याच्याप्रमाणे मग मी पण एवढं शिकवलं, जी माझी अपेक्षा होती की आपण बोलतो ना की गरीब माणसाने स्वप्न बघतो की आपण कधीतरी अमेरिका बघावी, इंग्लंड बघावी. त्या उद्देशाने मला असं वाटलं की माझा भाऊ तर कधी डिग्री कम्प्लीट झाला, 2-3 वर्षांनी त्याला चांगला जॉब लागला, कधीतरी माझ्या भावाला मी अमेरिका पाहिजे, म्हणजे कधी गेलास तिकडे शिक्षणाला म्हणा किंवा जॉबच्या संदर्भात. तर तसं स्वप्न होतीच आपली भरपूर, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला तो जॉब पत्करावा लागला. पण आज ते बीएमसी ऑफिसर त्यांचे खूप चांगले साहेब आहेत. त्यांनी जो जॉब केला पहिल्यानंतर त्याला आज खूप चांगल्या ठिकाणी करतोय. बीएमसी मध्ये तो म्हणतो की मी कम्प्युटर क्षेत्रातला आहे ना, तर मी गव्हर्नमेंटची काही ना काही त्याच्यामध्ये सेवा करू शकतो, की मी माझं जे नॉलेज आहे की अजून त्याच्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये असं करता येईल, तसं करता येईल, तर मी प्लॅनिंग करू शकतो. काय बरोबर, तर तसं करायचं. तर तसं तू काही करतोयस का निलेश? म्हणजे तुला वाव मिळतोय का? लेबरमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा कालांतराने दीपक अडसूळ, जे आमचे कीटकनाशक अधिकारी होते, त्यांनी बोलवलं की असं लेबर कोण आहे, बोलवा. तर ऑफिसमध्ये गेल्यावर माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, पाहिले. अच्छा. मग त्यांना असं वाटलं की अरे बी कम्प्युटर स्टुडंट आणि तू लेबरमध्ये काम करतोय, ठीक आहे, पण मी तुला लेबरच काम देत नाहीये, तर तू माझ्या कंट्रोल रूम मध्ये थांब म्हणून. अच्छा. मग मी आणि माझ्यासोबत कलिंग आलेला आहे माझा, विकास कांबळे म्हणून, मग ते आम्ही कंट्रोल रूम सांभाळतो. पण ह्या कंट्रोल रूम मध्ये तुम्ही आता शिरलेला आहात, तर तो एक म्हणजे ती एक आशेची किरण आहे, नाही का? हो. की पुढे बीएमसी मध्ये कदाचित आयटी च काहीतरी जर मिळालं तुला, तर तुला करायची संधी मिळाली तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल. आणि आमच्या सगळ्यांतर्फे पूर्ण परिवारालाच शुभेच्छा. अत्यंत खडतर परिस्थितीतून तुम्ही सगळ्यांनी ह्या एका अत्यंत हुशार मुलाला प्रोत्साहन देऊन आयटी इंजिनियर केलं. त्याची गोष्ट ऐकून खूप सगळ्यांना प्रेरणा मिळणार आहे. निलेश, ऑल द व्हेरी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद इकडे आल्याबद्दल. अशाच प्रेरणादायक गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा येऊ. पाहत रहा विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.